हाय हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? मस्तच असाल. गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. तर या गणेश चतुर्थीनिमित्त मी असं ठरवलं की आपण काहीतरी छोटंसं डेकोरेशन करूया. म्हणजे असं खूप करायला काही वेळ पण नसतो, कारण माझी देवी छोटी आहे आणि ती खूप गोंधळ करते आणि घरी मी एकटीच असते. त्यामुळे मग ठरवलं की छोटंसं काहीतरी करूया आपण. मग मी घेतलं करायला. म्हटलं चला, हे खूप वेळा बघितलेलं मी की जे आपले द्रोण असतात पत्रावळ्याचे, नाही का, जेवायला आपण वापरतो ना, ते तर त्याचं एक सिम्पल सोबर असं काहीतरी करायचं असं मी ठरवलं. मग हे आमचा कार्यक्रम चालू झाला रात्री. दिवीला झोपी नाही घातलं. दिवी तिच्या डॅडासोबत आणि माझा एक कझन आला आहे, ते तिघांना बेडरूममध्ये कोंडलं आणि मी हॉलमध्ये येऊन बसले. आणि माझी जी ही ग्लू गन आहे ना, तिने मला गोलीगत धोका दिला. नशीब मी तिच्या भरोशावर नव्हते बसले. माझ्याकडे बाकीच्या काही गोष्टी होत्या, स्टिक्स, ग्लू स्टिक्स अशा काहीतरी होत्या माझ्याकडे. फेविकॉल नाही आहे, ते फेविकॉलपेक्षा खूप पुढचं आहे. म्हणजे फेविकॉल लगेच निघतो, पण हे खूप जास्त स्ट्रॉंग बॉन्ड बसतो याने. आणि ग्लू गन तर माझी धोकेबाज निघाली. तिच्या ट्रस्टवर मी जर रात्री करायला बसले असते आणि मग काय पोपटच झाला असता. आणि मी खूप उशिरा, म्हणजे तेव्हा शॉप वगैरे पण बंद झाले असतील. तर मग करायला घेतलं. मग एक पुठ्ठा घेतला आणि त्याला मग हे अशा सिल्वर कलरच्या होत्या द्रोण वाट्या. मग त्या वाट्या मी त्याला चिटकवल्या आणि अशा 5-5चे हे घेऊन केले मी बरोबर. तसे मी 2 बंडल घेऊन आले होते, पण एकच मला सफिशियंट झालं. मग बसले निवांत. देवीचा आवाज येत होता मधूनच, मम्मा मम्मा. म्हटलं नाही, दिल पिघलाने का नाही. कारण ती बाहेर आली की या द्रोणांचं परत गार्बेजच केलं, फाडून तोडून सगळा राडा केला असता तिने. मग बसले मी एकटीच. हे लोक बसले होते मूवी वगैरे पाहत. आणि यावेळी ठरवलंच होतं की काही ना काहीतरी करायचं. म्हणजे खूप भारी असं काही नाही आहे, पण आपलं काहीतरी, आपली थोडीशी मेहनत लावायची गणपती बाप्पांना. मग माझ्या मिस्टरांचं चाललेलं की बाहेर शॉपमध्ये इतके भारी भारी अट्रॅक्टिव्ह सेट आलेत गणपती बाप्पांचे डेकोरेशनचे, तिथलं एखादं रेडीमेड घेऊन ये, कशाला उगीच, तुला एकटीला नाही होत, दिवसभर कामं असतात, परत देवीचं असतं हे ते. पण मला का माहिती यावेळी असं वाटलं की नाही, गणपती बाप्पांची पण इच्छा दिसते की माझ्याकडून थोडेसे कष्ट करून घ्यायचे. आणि खरंच मला तर नेहमी, म्हणजे मला बाहेरून विकत आणून एखादी गोष्ट देवबाप्पासाठी किंवा दुसऱ्याकडनं करून घेऊन असं करण्यापेक्षा ना, मला स्वतःचे थोडेसे कष्ट लावले ना, तर एक त्यात वेगळं समाधान. म्हणून मग मी हे आपलं करत बसले. आता तुम्ही म्हणाल की स्वतःचं जरा जास्तच मोठेपणा, पण नाही, खरंच मला बरेचदा असं वाटतं की थोडे 5 पैशाचे असू दे, तुमचे कष्ट असायला पाहिजे, त्यात थोडं वेगळं समाधान. पैसे लावून घेऊन येणं, त्यात एवढं काय नाही वाटत. तसं तर कोणीही करतं. म्हणून मग मी हे छोटंसं क्यूटचं डेकोरेशन करायचं ठरवलं. आणि मग मी हे असं करत बसले. लिटरली सांगते, पाठ इतकी दुखत होती माझी, पण म्हटलं नाही, करायचंच. जेव्हापासून C-सेक्शन झालं आहे ना, तेव्हापासून असं इंडिपेंडंट बसू नाही शकत मी. काहीतरी असं टेकून वगैरे, म्हणजे जास्त वेळ नाही बसू शकत. तर मग म्हणून मी काय केलं, सोफ्यावरती बसले, बॅक साईडला असं थोडंसं टेकून, आणि पुढं तो टेबल घेतला आणि तसं मी करायला बसले. नाही तर मी खालीच बसले असते. मग चाललेलं करताना खरंच खूप भारी वाटलं. म्हणजे थकवा तर अजिबात नाही आला. बॅक पेन होत होतं, कारण ते नेहमीच होतं. पण एक मनात एक असं एकदम मला शाळेतल्या मुलीसारखी स्वतःची फिलिंग, म्हणजे एक आपण शाळेत असताना काहीतरी क्राफ्टिंग छोटं मोठं काहीतरी करायचो ना शाळेमध्ये, सिरियसली मला तशी फिलिंग. मी अशी खूप एक्सायटेड, खूप खुश, मस्त. मला असं नाही वाटलं की रात्र झाली आहे, सकाळी उशीर होईल, किंवा मी दिवसभर काम केले आणि मी रात्री मग थकली वगैरे, असं बिलकुल नाही. काय माहिती, गणपती बाप्पांनीच ते एक मस्त एनर्जी मला दिली असेल कदाचित. मस्त. मग मी ते करत बसले. माझ्या मिस्टर आणि माझा कझन होता, तो पण बोलला आम्ही हेल्प करतो. मला आत्ताच नाही, मला जेव्हा वाटेल खूप लेट झाला आहे ना, आता परत मला झोपायची वेळ झाली वगैरे, तर मग तेव्हा मी तुम्हाला बोलवेल. पण मी काय केलं, या बाउल्सला ना एक खूप सुंदर गोल्डन कलरचा पेंट होता घरात. म्हणजे मी फक्त ह्या बाउल्सच विकत आणल्या, आणि ते स्टिक्स वगैरे हे सगळं घरी होतं. घरी खूप जास्त असं सामान आहे क्राफ्टिंगचं, याचं त्याचं. तर मग मी काय केलं, हे जे गोल्डन कलर आहे ना, किती म्हणजे अट्रॅक्टिव्ह कलर आहे, आणि देत बसले कलर. आणि माझी चूक काय झाली माहिती आहे, खूप छान असं मला असं वाटलं की जे मी जो ब्रश घेतला आहे तो बघताय का तुम्ही, खूप छोटा आहे. आपण लायनर ब्रश वगैरे असतात ना, त्या टाईपचं. आणि मला इतका वेळ लागला ते एक बाउल करायला. आता हे स्पीडमध्ये व्हिडिओ घेतल्या म्हणून ते फास्ट दिसते, पण डिटेलिंग खूप होत होती त्याने. असं एकदम फिनिशिंग इतकी भारी आलेली ना, असं एक पॉईंटसुद्धा, म्हणजे सुईच्या टोका इतकंसुद्धा दिसत नव्हतं की राहिले. पण इतकं छान पेंट झालं. पण त्याला वेळ खूप टाईम घेतला त्याने, पण फिनिशिंग खूप छान आली. मी करत बसले, खूप वेळ लागला एका वाटीला. पण म्हटलं ठीक आहे, करूया.
पण त्यात मला देवीचे आवाज येत होते सारखे, मम्माला मम्माकडे जायचं आहे मम्मा. आणि मग बाहेर मधून दार अशी वाजवत होती ती. म्हटलं यार आपण आपल्याला हौस आहे ह्या सगळ्या गोष्टींची आणि त्यात देवीची हेळसांड होती आहे. म्हणून मग मी काय केलं, म्हटलं आता इथले एवढी ही लाईन कंप्लीट करावी आणि मग बघू आपण देवीकडे जाऊ. पण असं होतं की ती जर बाहेर आली, मला बघितलं तर मग ती कंट्रोल नाही करणार, लगेच रडणार. आणि बाहेर आली तर मग हे सगळं खराब करून टाकेल. कसली भारी फिलिंग असते ना हे असं करण्याची. लहान मुलांमध्ये ही म्हणजे आपल्या आत्ता या वयामध्ये एवढ्या लोकांमध्ये नसेल कदाचित, लेडीजमध्ये, कारण घरकाम आणि सगळ्या गोष्टी मुलांकडं नवऱ्याकडे ह्या सगळ्या गोष्टींकडं लक्ष देऊन असं काय करायचं म्हणलं, थोडं क्रिएटिव्ह काय करायचं म्हणलं की खूप वेळ लागतो आणि मग घरातली कामं हे ते खूप थकवा येतो ना. पण खरंच असं आपण करायला पाहिजे. आपलं मन थोडंसं कुठेतरी रमवायला पाहिजे. काहीतरी वेगळं केलं ना, एक वेगळी ऊर्जा येते माहिती आहे. खूप असं काहीतरी वेगळं फ्रेश असं खूप भारी वाटतं. आता दीपकचं तर चाललेलं की अगं नको करत बसू बाई, चल आपण जाऊ, एखादं छान चूज कर आणि आपण तिथून ते घेऊन येऊ आणि ते तुला करायचं आहे तर मग तसंच रेडीमेड आण आणि मग लावून टाक. पण नाही, मी असं खूप स्ट्रॉंगली ठरवलं होतं. आणि मग परत म्हटलं चला आता देवीच्याकडे गेले आणि हे लोक पण आले माझ्या मदतीला. तो माझ्या समोर बसला आहे, तो माझा कझन आहे. आणि मेरे जो साइड में बैठे है वो मेरे घरवाले हैं मेरे पतिदेव. आणि त्यात दोघांनी माझा मजाक उडवला. म्हणे काय एवढं लायनरच्या ब्रशने करत बसली आहे. आणि मग पतिदेव आमचे एकाला करत करत म्हणले थांब आता मी घेऊन येतो टूथब्रश. आणि माझ्या बुद्धीचा मजाक उडवत म्हटलं उडवा. मी म्हटलं अरे यार मला डिटेलिंग पाहिजे होती, खूप छान फिनिशिंग पाहिजे होती, म्हणून मी तो टूथब्रश नाही घेतला. टूथब्रशने येते का? ते बोलले काय नाही, आम्ही फास्ट करून देतो आणि तू डिटेलिंग करत बस काय करायचं ते. माझ्यावर खूप हसले आणि हेल्प केली त्या लोकांनी. मग केलं, कारण तो पेंट पण होता ना, तो ऑइल पेंट म्हणजे तो असा खूप स्ट्रॉंग पेंट आहे, असं त्याला स्प्रेड आउट करायला पण थोडा वेळ लागत होता. पण तो खूप सुंदर कलर होता त्याचा, म्हणून मी तो चूज केला. अदरवाईज मी दुसरा घेतला असता. पण किती तुम्हाला पण दिसतोय ना, किती एकदम असं काय बोलतात त्याला, एकदम अट्रॅक्टिव्ह, खूप भारी असा मस्त वाटतोय. मला तर खूप आवडला. तुम्हाला आवडला का नक्की सांगा कमेंटमध्ये. मग ह्यांनी टूथब्रश बघू शकता तुम्ही आमचं काय काय जुगाड चालू आहे. टूथब्रशने, मग तो कपिलने लायनर ब्रशने, आणि असं करून हे आम्ही संपवलं. पण मी जर खरं सांगू, मी तिथे त्यांना ओरडले की तुम्ही लोक मला नावं ठेवता किंवा मी करते तर मला ॲप्रिशिएट करत नाही. पण खरं सांगू का, हे लोक नसते मला रात्रच लागली असती. मी इतकं एक डिटेलिंग करत बसले. हां, मग नंतर मग मी तो छोटासा बॉक्स होता देवीच्या ड्रेसचा, त्या बॉक्सला असं तो पेपर लावून घेतला. आणि मग दीपकला आठवलं, ते बोलले की ते साईडनं 2 तकवे कर. तकव्यात त्याला काय म्हणतात मला नाही माहिती, पण आम्ही तकवे म्हणतो. तसे कर ना म्हणे, उषा टाईप असं नंबर. मग त्यांनी मला त्या पेपरचं, देवीचे एक चेअरचं हे होतं, मग तो फाडला आणि त्याने मला त्याच्याशी गोल गोल राऊंड करून दिले. मग मी त्याला पण काय केलं, तो पेपर जो दिसतोय ना, तो पेपर मी त्याला असा रॅप केला छानपैकी. आणि माझ्याकडे अशा गोल्डन माला होत्या. किती वाजलेत बघा, दाखवतो ह्या 12:30 झालेत आणि खूप उशीर झालेला. मग दीपकने असं करून मला सॉफ्ट करून एक असा रोल करून दिले 2. म्हटलं करा यार, आता झोपायची वेळ झाली. आणि मग मी त्याला पेपर वगैरे लावून हे असे सुंदर असे, आता तुम्ही काय म्हणाला, तकवे काय वॉटेवर जे असेल ते, मग मी ते बनवलं. आणि कलर आपला अजून सुकला नव्हता ना, म्हणून मग ते उद्या सकाळीसाठी ठेवलं. आणि मग दुसऱ्या दिवशी हे आम्ही फुलं आणली होती. आमच्या एका फ्रेंडने बोललं की फुलांचं कर डेकोरेशन. तर मग ह्या फुलांनी, हे बघा वैतागलेले पतिदेव असं दाढी विडी कुरवाळत बसलेत. आणि यांची ही स्माईल बघा, ब्रीथ टेकिंग स्माईल आहे यांची. आणि मग हे असं आम्ही फुलांचं करत बसलो. घरात बघा कसला पसारा झाला आहे, म्हणजे इतका पसारा, आवरून माझी कंबर गेली, पाठ गेली सिरियसली. पण ठीक आहे, गणपती बाप्पा केले सब कुछ. आणि मग हे असं आम्ही आसन केलं गणपती बाप्पांचं. आणि मग आता हे लास्ट आमच्या डेकोरेशनचा हा व्ह्यू आहे. मी तिथे दुसरे गणपती बाप्पा ठेवलेत. उद्याला दुसरे गणपती बाप्पा येतील नवीनवाले. हे मी आमच्या देवघरातले गणपती बाप्पा ठेवलेत दाखवण्यासाठी तुम्हाला कसं दिसतंय. तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मला खरंच खूप खुशी मिळाली हे सगळं करून. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.